ॲक्चुअली माझे वडील हे आर्मीमध्ये होते. ॲज अ कॅप्टन त्यांनी 28 वर्ष सेवा केली. ज्यावेळेस राष्ट्रीय सण असायचे शाळेमध्ये असताना प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, तर त्यावेळेस आपण ध्वजाला सलामी देतो. तर बरोबर. सलामी देताना मला माझे अश्रू अनावर व्हायचे आणि मला खूप अभिमान वाटायचा, की माझे वडील हे आर्मीमध्ये आहे, देशाची सेवा करत आहे. त्यावेळेस अर्थात. एवढी भेट पण नव्हती होत. हार्डली वर्षातून 2-3 वेळा माझे वडील हे घरी असायचे सुट्टीला आणि नेहमी असं वाटायचं, की इतरांपेक्षा देशभक्ती ही माझ्याकडे खूप जास्त आहे. मे बी माझ्या ब्लडमध्येच देशभक्ती आहे, समाजासाठी चांगलं काम करण्याची इच्छा आहे आणि त्या ध्वजाकडे पाहिलं तर ह्या सगळ्या गोष्टी फ्लॅशबॅक व्हायच्या माझ्या डोळ्यासमोर आणि त्यामुळेच मी गावामध्ये भारतध्वज उभारला, की जेणेकरून आपल्या भारतीय नागरिकाच्या प्रत्येकाच्या मनात देशभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मता ही टिकून राहावी. क्या आणि बात है! आपला राष्ट्रीय ध्वज हा स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि समृद्धीचे प्रतीक आहे. जेणेकरून प्रत्येकाच्या मनात राष्ट्रीय एकात्मता ही जागरूक राहील.